गुरुजींनी वर्गात विचारले, शिवीची व्याख्या सांगा. गण्या, खूप राग आल्यानंतर शारीरिक इजा न करता मुखावाटे मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह जो उच्चारल्यानंतर अगाध शांतीची अनुभूती होते, त्या शब्दसमूहाला आपण शिवी असे म्हणतो. गुरुजी, तुझे चरण कमल पुढे कर बाळा. बायकोला घाबरत दारू पिणाऱ्यांसाठी सुविचार. 4 क्षण चकण्याचे, बाकी सारे दचकण्याचे. दिवाळीचा फराळ बनवताना बायकोला मदत केल्याचे फोटो व्हॉट्सॲपवर टाकून इतरांचे सुखी संसार धोक्यात आणू नये ही नम्र विनंती. मुलाखतदार, कॅरेक्टर सर्टिफिकेट. उमेदवार, आणायला विसरलो सर. मुलाखतदार, ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्या मोबाईलची गॅलरी उघडून दाखवा. बायको, अहो पिंट्या रडतोय, मी त्याला छान गाणं म्हणून झोपवू का? नवरा, नको नको, त्यापेक्षा त्याला एकट्यालाच रडू दे. टीचर, संगठन में ही शक्ति है का एक अच्छा सा उदाहरण दो. छात्र, जेब में एक बीड़ी हो तो टूट जाती है और पूरा बंडल हो तो नहीं टूटता. मास्टर जी बेहोश. जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजूक लेडी चप्पल दिसली तर कोणताही माणूस डोक्यावरचे केस सावरल्याशिवाय आत जात नाही. संस्कार हो, आणखी काय. लोक जेव्हा या फराळ करायला असं म्हणतात तेव्हा भीतीच वाटते की हे नेमकं कशाला बोलावत आहेत, खायला की बनवायला. यापुढे वेधशाळा पावसाऐवजी उन्हाचा अंदाज पाठवेल असं वाटतंय. येत्या काही दिवसात मध्यम ते तुरळक स्वरूपाचे ऊन पडेल. 12 महिने तोंडाला रुमाल बांधून फिरणाऱ्या मुलींना लग्नानंतर नुसतं डोक्यावर पदर घे बोलल्यावर राग का येतो. एक चिडलेली सासू.